कराड शहरात कराड बस स्थानकापासून अगदी समोरच्या अंतरावर असलेल्या परिसरामध्ये मध्यरात्री जोरदार भीषण आग लागल्यामुळं या आगीत तब्बल 25 घरं आहेत ती जळून खाक झालेली आहेत आणि यामध्ये 4 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं संपूर्ण कराड शहराचा परिसर आहे तो मध्यरात्री हादरून गेला। यामध्ये 3 महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कराड शहरातील टाउन हॉल शेजारील व बापूजी साळुंखे पुतळ्याच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या या लोकवस्तीत अचानक मध्यरात्री आग लागली आणि या आगीत 4 सिलेंडरचा स्फोट झाल्यानं आगीचे अधिकच रूप धारण झालं आणि यामध्ये 25 घरांना या ठिकाणी बाधा झालेली आहे आणि या घरातील महिलांचं घराचं आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि दुकान गाळेसुद्धा जळून या ठिकाणी खाक झालेले आहेत। तुम्ही या ठिकाणी दृश्यात पाहताय ती आहेत कराड शहरालगत असलेल्या समोरच्या वस्तीमध्ये या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे आणि यामध्ये मध्यरात्री 4 सिलेंडरचे स्फोट झालेले आहेत आणि या आगीची माहिती न्यायालय परिसरात असलेल्या होमगार्डला मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन काही महिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। दरम्यान घटनास्थळी कराड नगरपालिकेचे अग्निशामकचे बंब आहेत, याचबरोबर कृष्णा हॉस्पिटलचे काही अग्निशामक बंब दाखल झाले आणि यानंतर पुढील अनर्थ जो आहे तो टळलेला आहे आणि कराड शहरामध्ये भीषण आग लागल्यामुळं 25 घरं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात लाखो रुपयांचं नुकसानसुद्धा झालेलं आहे। मात्र काल मध्यरात्री या भीषण आगीमुळं आणि सिलेंडरच्या स्फोटामुळं कराड शहर हे हादरून गेलेलं आहे। आत्ताची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे काल रात्री मध्यरात्री भीषण आग लागली कराड एस टी स्टँड समोरील जी वस्ती आहे त्या वस्तीमधील 25 घरं जी आहेत ती जळून खाक झालेली आहेत आणि जे 4 सिलेंडरचे स्फोट झाल्यामुळं मोठा आवाज आला आणि संपूर्ण कराड शहर आहे ते पूर्ण हादरून गेलेलं आहे। या संदर्भात जे काय बाधित कुटुंब आहेत त्यांना शाळा क्रमांक 3 मध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि काही जखमी जे आहेत त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आलेले आहेत। मात्र ही आग लागली कशामुळे या संदर्भात सुद्धा चौकशी सुरू आहेत असं पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी सांगितलेलं आहे।